मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। उपराज्यपालांच्या मानहानीबाबत तक्रारीनंतर पाटकरांवर कारवाई करण्यात आली। दिल्लीतल्या निजामुद्दीन भागातून मेधा पाटकरांना अटक करण्यात आली आहे। उपराज्यपाल सक्सेना यांच्या तक्रारीनंतर कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं होतं। आज दुपारी पाटकरांना साकेत कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर मेधा पाटकर यांना अटक झाली आहे, ते प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूया। 2001 मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेनांचा मानहानीचा दावा आहे। एनसीसीएलचे अध्यक्ष असताना सक्सेनांनी पाटकरांविरुद्ध हा दावा केला होता। एनसीसीएलची पाटकरांच्या सरदार सरोवराच्या विरोधावर जाहिरातीतून देखील टीका करण्यात आली। उत्तर देताना पाटकरांकडून सक्सेनांविरुद्ध अवमानकारक उद्गार काढण्यात आले। पाटकरांच्या वक्तव्यांविरुद्ध सक्सेनांकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि कोर्टात मानहानीचा दावा देखील दाखल करण्यात आला। 2003 मध्ये अहमदाबाद कोर्टातला खटला दिल्लीच्या साकेत कोर्टात गेला। 24 मे 2024 रोजी न्यायमूर्ती राघव शर्मांकडून मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं। मेधा पाटकरांनी मुद्दाम सक्सेनांविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।